बातमी सांगलीमधून आहे। सांगलीतल्या संजयनगर जगदाळे प्लॉटमधील 4 वर्षाच्या मुलावर भटक्या कुत्र्यांच्या टोळीनं प्राणघातक हल्ला केला। कुटुंबातील व्यक्ती नागरिकांनी कुत्र्यांना दगड मारून हाकलल्यानं बालकाची सुटका झाली आहे। या हल्ल्यात बालकाच्या गालाला, हाताला आणि पोटाला गंभीर अशी दुखापत देखील झाली आहे। मुलाला उपचारासाठी सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेमुळे मनपा विरोधात संताप व्यक्त केला जातोय। जगदाळे प्लॉटमध्ये काळीकोटी कुटुंबियांचं घर आहे। सकाळी हसनेन हा अंगणात खेळत होता। खेळत असतानाच 6 कुत्र्यांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला आणि त्याच हल्ल्यात तो जखमी झाला। या संदर्भात अधिक माहिती देतात शरद सातपुते आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। शरद, आपण पाहतोय खरं तर सांगलीतल्या या भागामध्ये कुत्र्यांचा मोठा धुमाकूळ बघायला मिळतोय। वर्षा, अगदी बरोबर आहे। ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि या संजयनगर परिसर असेल, सांगलीचा परिसर असेल किंवा मिरज शहरातील आणि उपनगरातील अनेक ठिकाणी अशा वारंवार घटना घडलेल्या आहेत। ही मोकाट कुत्रे आहेत, ती झुंड करून फिरत आहेत। 1-2 नाही तर 10-10, 15-15 असे झुंड करून ही मोकाट कुत्रे पुरतात। यापूर्वीही एनडीटीव्हीने याबाबत आवाज उठवला होता आणि महापालिका प्रशासनाकडून याबाबत योग्य तो उपाययोजना होताना दिसत नाही वर्षा। निश्चितच त्यामुळे आता महापालिकेकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत ते बघावं लागेल। शरद, खूप खूप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।